अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 22. श्री गणेशाय नमः. जय जयाजी कमळाकांता, कमळनाभा कमलोद्भव पिता, कमळपत्राक्षा दुःखहर्ता, पुढे ग्रंथ रसाळ बोलवी. भक्तिसार ग्रंथ हा रत्न, बोलवी श्रोत्या कारण. मागिले अध्यायी गोरक्षनंदन, मच्छिंद्र घेऊनी गेलासे. नेला तरी किलो तळा, बुडाली से शोकब्धी जळा. तै उपरी चरवसू तरणी आगळा, काढावया पातला. स्थावर बोधाची बांधुनी सांगडी, शोकाब्धीत घातली उडी. शब्दार्थी मारुनी बुडी, धैर्य कांसे धरियेले. धरिल्यावरी बाहेर काढुनी, म्हणे मायवो सावधानी. शोक सांडी अशाश्वत गहनी, शाश्वत नाही काहीच. पाहतेपणी जे जे दृश्य, ते आभासपणी पावे नाश. तू शोक करीसी शब्द प्राप्तीस, श्लाघ्य तू ते लागेना. तू कोठील मच्छिंद्र कोण, स्वर्गभूमीचा झाला संगम. योग तितुका भोग काम, सरुनी गेला जननीये. तू अससी स्वर्गवासिनी, मच्छिंद्र स्तविला जन्मोनी. परी प्रारब्धे सहज योगे करुनी, गाठी पडली उभयता. पडली परी मच्छिंद्रनाथ, स्मरोनी गेला आपुलेहित. तू आपुले स्वहित निश्चित, सांभाळी की जननीये. तू झाली सपदच्युत, तरी ते सांभाळी निश्चित. तरी आता मानुनी व्यक्त, होनी चाल जननीये. तू पातलिया सिंहल द्वीप, मग मच्छिंद्र योगे स्थावर कंदर्प. पूर्ण होईल शुद्ध संकल्प, मच्छिंद्र दृष्टी पाहुनिया. 12 वर्षे झालिया पूर्ण, तू ते भेटविन मच्छिंद्रनंदन. मीननाथादी तपोधन, गोरक्ष दृष्टी पाहसील तू. म्हणशील यावया मच्छिंद्रनंदन, काय पडेल त्या कारण. सिंहल द्वीपी पाकशासन, महामख आरंभील. तेव्हा विष्णू विरिंची रुद्र, तया स्थानी येती भद्र. सकळ देवादिक मित्रचंद्र, एका ठाई मिळतील. ते नवनाथादिक प्रतापवंत, ऐक्य करील शचीनाथ. गहिनी गोपीचंद भर्तरी सहित, एक्या ठाई मिळतील. तरी आता शोक का व्यर्थ, सांडी प्रांजल करी चित्त. विमानारूढ होनी त्वरित, सिंहल द्वीपी चालकी. ऐसे ऐकोनी मैनाकिनी, महाराजा श्वशुर प्राज्ञी. 12 वर्षे मच्छिंद्रनयनी, दावीन ऐसे म्हणतसा. तरी मखमंडप पाकशासन, करो अथवा न करो पूर्ण. जरी मज दावाल मम नंदन, तरी मज भाष्य द्यावी की. भाष्य दिधल्या अंतरपुटी, विश्वास रत्ना रक्षीन पोटी. मग हे शोक दरिद्र पाठी, चित्त सांडील महाराजा. ऐसे बोलता मैनाकिनी, श्वशूर हास्य करी आननी. मग करतल भाष्य देऊनी, संतुष्ट केले सुनेते. यावरी बोले किल्लो तळा, माते नेता स्वर्गमंडळा. परी नृपपणी या स्थळा, कोणा लागी स्थापावे. येरू म्हणे ऐक वचन, सवे सेवेसी आहेत क्रियावान. दैर्भामा उत्तम नामाने, राज्यती ते ओपिका. मग अवश्य म्हणे मैनाकिनी, दैर्भामा राज्यासनी. बैसविली अभिषेक करुनी, राज्यपदी ते धवा. राज्यी ओपुनी दैर्भामा, मिळती झाली विमान संगमा. परी सकळ देशींच्या शैल्या रामा, शोकाकूळ झाल्या की. म्हणती मायवो शुभाननी, तुम्ही जाता आम्हासी टाकुनी. आम्हा पाडसांची हरिणी, दयाळ माय अससी तू. असो ऐशा बहुधा शक्ती, शैल्या शोकाकुलित होती. मग तितुक्या समजावनी युक्ती, विमान यानी आरूढली.
दैर्भामेसी नीती प्रकार सांगुनी युक्ती समग्र यथा समान प्रजेचा भार सांभाळी का साजणीये जेथील तेथे हित फार तैसे केले गोचर मग विमानी आपण सश्वशूर स्वमार्गाते गमताती असो विमान पावे द्वीपाप्रती पदा स्थापिली ते युवती मग तो उपरी चरसह जगती आपुल्या स्थाना पै गेला जैसी दिन खेळे मेळे चरू जाती पक्षी कुळे येरी होता सायंकाळे आपुल्या स्थाना सेविती त्याची न्याये उपरी दक्षे आणिली किलो तळा पद्मिनी प्रत्यक्ष शापमोचन सायंकाळास स्थाना पावली आपुल्या की अब्धीचे अपार जीवन व्यापी महिते मच्छमुखाने परीते पुन्हा सरिता ओघाने ठाईचे ठाई जातसे त्याची न्याये स्नुषाश्वशूर पावते झाले स्वस्थानावर परीतै इकडे नाथ मच्छिंद्र गौड बंगाली पातला मीननाथ स्कंधी वाहून मार्गावरी करीती गमन तो शैल्य देश सीमा उल्लंघून गौड बंगाली पातले मार्गी लागता ग्राम कोणी त्या ग्रामात संचरोनी गोरक्ष भिक्षा आणि मागुनी उदरा पुरती तिघांच्या ऐसे परी निर्वापण मार्गी करिता ती गमन तो कौल बंगाला सांडून गौड बंगाली पातले मार्गी चालता सहज स्थिती तो कानिफा पूर्वी भेटला तया प्रती तेथे पातल्या त्रिवर्गमूर्ती गमन करिता मार्गाते तेथे येताची गोरक्ष जेठी स्मरण झाले तयाचे पोटी की अच्युत वृक्षापोटी कानिफाची भेटी झालीसे झाली परी हे उत्तम स्थान महायशस्वी पुण्यवान माते दाविले श्री गुरुचे चरण जैसे चुकल्या वत्सासी प्रत्यक्ष माझी मच्छिंद्र राणी गेली होती आदी पट्टराणी मी पाडसरानो राणी निढळ्या वाणी लागतसे की मज वत्सासी माऊली सहज राणी चरावया गेली शैल्या व्याघ्रे आव्हाटिली ती भेटविली रायाने मग स्कंधी होता नाथ मीन तया लागी मही ठेवून दृढपायी केले नमन नेत्री अश्रू लोटले ते पाहुनी मच्छिंद्रनाथ बोलता झाला गोरक्षाते म्हणे बाळा श्रुपात निज चक्षुंसी काले ऐसे बोलता मच्छिंद्रनंदन मग सकळ दुःखाचे मंडन ते गोरक्ष चित्ती प्रविष्ट होऊन नेत्री नीर अपार लोटले सांगू जाता मुखाने तो कंठ आलासे भरून मग क्षण एकतया स्थानी बैसून स्थिर चित्त पै केले जैसे आकाशी अभ्र दाटता पुन्हा निर्मळ होय तत्वता तैसे दुःख मोह चिंता टाकुनी निर्मळ पै केले मग बदरिकाश्रमापासुनी कथन दुःख व्यावृत्ती अति गहन कानिफा भेटी पर्यंत वदून ठाव यशस्वी म्हणतसे याची ठाई कानिफा भेटी झाली माते कृपा जेठी तुमची शुद्धी तद्वाग्वटी येथेची लाधली महाराजा तरी हे स्थान पुण्यवान तुमचे दाविले मज चरण तरी हे स्थान धनवंत पूर्ण चुकले धनमज दिधले दुःख सरिते प्रवाहे वेष्टी बुडता वाचविले देऊनी पृष्ठी की दुःख व्याघ्राच्या आसडुनी होटी माये भेटी केली असे की तुमचा वियोग प्रळयानळ तयात मी पडलो होतो बाळ परी जागा नोहे हा घनशीतळ माते झाला महाराजा की तुमचा वियोग कृतांत पाश लागला होता मम कंठास परी जागा नोहे हा सुधारस मज भेटला महाराजा ऐसे म्हणोनी वारंवार नेत्री लोटती अश्रुपूर परम कनवाळू नाथ मच्छिंद्र हृदयी धरी गोरक्षा मुख कुरवाळुनी अपुले हस्ते सच्छिष्याचे अश्रू पुसीत मनात म्हणे हा भाग्यवंत
गुरु भक्त एकचिहा मग गोरक्षाचे समाधान करुनिया मच्छिंद्रनंदन मग मीननाथाकडे घेऊन उठ वत्सा म्हणतसे पुढे मार्गी करिता गमन जालिंदराचे वर्तमान सांगता झाला गोरक्षनंदन श्री मच्छिंद्रा कारणे गौड बंगाल हेळा पट्टण तुमचा गुरु जालिंदर पूर्ण नाथपंथी हा अनुग्रह कारण श्री दत्ताचा मिरवतसे तो महाराज योग भ्रष्ट पावला आहे महाकष्ट गोपीचंदे करुनी अनिष्ट महिरगती घातला मुळापासूनी सकळ कथन मच्छिंद्रा केले निवेदन परीनाथ मच्छिंद्र ते ऐकून चित्ती परमक्षोभला म्हणे ऐसा राजा आहे नष्ट तरी आता करीन त्याचे तळपट नगरी पालथी घालीन सुघट महीपाल थामिरवीन तो ऐसे बोलुनी विक्षेप चित्ती पुढे मार्गे परमगती एक दोन मुक्काम साधिती क्षिती हेळा पट्टणी पातले ग्रामानिकट ग्रामस्थ भेटती त्या ते वृत्तांत विचारित जाती ते म्हणती कानिफा येऊनी क्षिती मुक्त केले जालिंदरा राया गोपी चंदा अनुग्रह देऊनी जगी मिरवला अमरपणी तेणे गुरु दीक्षा घेऊनी तपा लागी तो गेला राया मुक्त चंदा स्थापून राज्यपदी राज्यासन देऊनिया अग्निनंदन तोही गेला षण्मास सकळ कथा मुळाहुनी मच्छिंद्रासी सांगितली ग्रामस्थांनी ते मच्छिंद्राचे पडता श्रवणी शांतपणी मिरवला जैसी प्रळया नळावरती घनवृष्टीची होय व्यक्ती मग सकळ उबाळा पाहुनी अति अदृश्य होय पावकतो की साधक पातला असता की श्री गुरुचा संसर्ग होताची सिद्धकाची व्यथा नासुनी जायते क्षणी कीतम ढिसाळ दाटल्या वनी उदय होताची वासरमणी मग सकळतम नाश पाऊनी दिशा मिरविती उजळल्या तन्याये मच्छिंद्र संताप ग्रामस्थ बोलता झाला लोप शांतीवरोनी मोह कंदर्प चित्ता माझी द्रवलासे या परी तो मच्छिंद्रनंदन ग्रामस्था विचारी मुख्यत्वे करून अधिकारी राजनिपुण कोण आहे प्राज्ञिक तेथे येरी म्हणती योगद्रुमा श्रेष्ठ कर्णिका राजोगमा मैनावती शुभानना प्राज्ञिकवंत मिरवतसे त्या मातेने अर्थ धरून पुत्र मिरविलाजी अमरपणे तुष्ट करोनी जालिंदर मन अमर झाली आपणही ऐसे बोलता ग्रामस्थ युक्ती मनात म्हणे मच्छिंद्रयती ऐसी प्राज्ञिक आहे सती भेटी घ्यावी तियेची ऐसिये वृत्ती चित्ती कल्पून चालते झाले त्रिवर्गजन ग्रामद्वारा शीघ्र येऊन द्वाररक्षका सांगती म्हणती जालिंदर जो प्रज्ञावंत तयाचा सहोदर मच्छिंद्रनाथ ग्रामद्वारी आहे तिष्ठत जाऊनी सांगा सतीसी अहो अहो द्वारपाळ सांगा चला उतावेळ मैनावती लक्षुनी सकळ वृत्तांत ती येते निवेदावा ऐसे द्वारपाळ ऐकून मच्छिंद्रा करिते झाले नमन म्हणती महाराजा आज्ञाप्रमाण श्रुत करू सतीसी म्हणती महाराज मच्छिंद्र जती जालिंदर सहोदर म्हणवितो क्षिती तो येऊनी ग्रामद्वारा प्रती तिष्ठत आहे महाराजा ऐसे ऐकुनी मैनावती म्हणे कैसी वृत्ती कैसी स्थिती कैसी आहे भूषण व्यक्ती अभ्यासानभ्यास दीक्षेते येरी म्हणे जी महाराजा कनक कांती तेजपुंजा बालार्क किरणी विजयध्वजा आम्हा लागी दिसतसे मायवो आम्हा दिसतो ऐसा हीन पावला योनी संभवसा अवतार दीक्षे स्वर्गवासा करील जना वाटतसे शैली कंथा लेवनी भूषण शिंगी सारंगी समागम कुबडी फावडी करी कवळून उभा द्वारी असे तो
आणिक एक सच्शिष्य त्यासी संग्रही आहे सुखसेवेसी परी तो शिष्या समान अभ्यासी आम्हा लागी भासतसे धृती वृत्ती दीक्षे लागून ज्ञान वैराग्य स्वरूपवान आम्हा लागी समसमान गुरु शिष्य वाटती त्याची रीती स्वरूप पार तानुले एक असे किशोर परी त्रिवर्ग स्वरूप सागर नक्षत्रमणी भासती ऐसे सांगता द्वाररक्षक मंत्री पाचारिला प्रत्योदक मग स्वये येऊनी सुखासन कटक सामोरी जातसे युवती ते कटकासवे द्वारी येऊन वंदिती झाली मच्छिंद्रनंदन मग त्रिवर्गाते सुखासन ओपुनी नेतसे मंदिरा नेताची मंदिरा राजमुवनी भावे बैसविला कनकासनी षोडशोपचारे पूजुनी मुनी नम्रवाणी गौरविले हे महाराजा तपोसविता कोणी कडुनी येणे झाले आता आम्हा आळशावरी सरिता प्रेमांबू लोटतसे की दरिद्र्याचे द्रव्यहरण करू मांदूस धावली आपण की चित्ता बोधी अंतःकरण बुडता धावे चिंतामणी की मृत्यू समयी हस्तपादास ओढिता परम दुःख क्लेशास ते पाहुनिया अमर पियुष धाव घेत कृपेने की तृषा संकटी प्राण तो गंगा ओघ आला धावून की क्षुधे पेटला जठराग्न पयोब्धी तो पातला तन्याये अभाग्य भागी येथे पातलेत तुम्ही जोगी परी कोणाच्या वचन प्रसंगी आम्हा दर्शवा महाराजा येरी म्हणे वो माते ऐक उपरी चरवसू माझा जनक मच्छदेही देहादिक आम्हा लागी मिरवतसे या परी श्री गुरु ज्ञानदृष्टी तो अनसूयासूत शुक्तिके पोटी तेणे कवळुनी मौळी मुष्टी वरदपात्री मिरवला मज अनुग्रह प्राप्त झाला त्यावरी श्री जालिंदराला प्राप्त होऊनी वैराग्याला भूषवितसे जननीये धाकुटा बंधू गुरु भक्त मज विराजला जालिंदरनाथ परिया ग्रामी पापी अवस्थेत पावला हे ऐकिले म्हणूनी उग्रता धरुनी पोटी लंघित आलो महीपाठी परी उत्तम संग्रह ग्राम जेठी समस्तांनी सांगितले तेणे करुनी कोपकंदर्प झाला जननी सर्वलोप तरी तू धन्य ज्ञानदीप महीवरी अससीवो आपुल्या हितासी गृही आणून शेवटी परम प्रज्ञे करून तुवा मिळविला स्वानंद घन धन्य धन्य अससी तू धन्य धन्य मही ऐक निवटुनी पूर्वज पातक दोंदिक सनाथपणाची घेऊनी भाक स्वर्गवासा मिरविशी तरी तारक लोका 42 कुळा झालीस भवाब्धीरसा की भगीरथ कूप पितृउद्देशा मिरवलासे त्रिभुवनी की विनतेचे दास्यपण गरुडे साठविले पियुष देऊन तेवी तू कुळात सकळा कारण तारक झालीस सर्व काळी ऐसे नाथ बोलता युक्ती चरणी माथा ठेवी सती म्हणे महाराजा कृपामूर्ती सदैव केले तुम्हीच तुमच्या दृष्टीचा सहज झळकू कृपापात्र वरिला मशकू मम प्रज्ञे मोह षटकू मिरवला हे महाराजा आहा तुमचे पडी पाडे न येती कल्पतरू झाडे परिवासने समान कोडे बरे वाईट मिरवतसे तैसी तुमची नभे स्थिती साधक कल्याण मिरवीमती की परीस देता समान गती बरे वाईट मिरवतसे परीस लोहाचे करी कनक परी स्वदीक्षेची न तुटे भीक तेवी तुम्ही नोहेत साधक आपुले समान करिता की ऐशी उद्धार पूर्ण कोटी तुम्ही मिरविता मही पाठी उदार तरी समता होटी मेघ अपूर वाटतसे मेघ उदार म्हणती लोक परी तो अपूर ओसरे उदक तस्मात तुमचे औदार्य दोंदिक समता पदासी मिरवेना तरी तुमची वर्णिता स्तुती
अपूर्णासे माझी मती. ऐसे म्हणोनी मैनावती चरणी माथा ठेवी तसे. मग आसन वसन भूषणासहित अन्नपानादी अन्य पदार्थ सिद्ध करोनी मनोरथ. तुष्ट करीत नाथासी 3 रात्री वस्ती करून सर्वांनाशीर्वाद देऊन. मग निघता झाला मच्छिंद्रनंदन गोरक्षनाथादी करुनिया. सकल कटकासहित बोळवो निघाला चंद्रमुक्त. मैनावती आणि ग्रामस्थ एक कोस बोळविती. सकळी चरणावरी ठेवणी माथा परत ते झाले बोळवोनी नाथा. मग आपुले सदनी येऊनी तत्वता धन्यनाथ म्हणतात. येरीकडे मच्छिंद्रनाथ त्रिवर्गादी गमन करीत. ग्रामोग्राम मुक्काम साधित जगन्नाथी पातले. तेथे करुणी उदधी स्नान जगन्नाथाचे घेऊनी दर्शन. 3 रात्री तेथे राहून तीर्थविधी सारिला तो. तेथुनी निघोनी पुनः मार्गी गमन करीत मग योगी. तो सौराष्ट्र ग्राम मुक्काम प्रसंगी जाऊनी तेथे राहिले. रात्रक्रमोनी जैसी तैसी दुसरे दिनी मित्रोदयासी. गोरक्षसावरोनी भिक्षा झोळीसी भिक्षे लागी प्रवर्तला. भिक्षा मागोनी सदनो सदनी परमश्रमोनी आला सदनी. तो येरीकडे शिबिरस्थानी शयनी असे मीननाथ. तो मच्छिंद्रनाथाने उठवोन बैसवीला शौचा कारण. तो ते संधीत भिक्षा मागोन गोरक्षनाथ पातला. ग्रामात हिंडता सदनो सदनी श्रमे विटलासे मनी. तो येताची स्थानी श्रमोनी मच्छिंद्रनाथ बोलतसे. म्हणे गोरक्षा मीननाथ शौचासी बसविला आहे गल्लीत. तरी तू त्या ते प्रक्षाळुनी त्वरित घेऊनी येई पाडसा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ भिक्षा झोळी ठेवनी तेथ. लक्षुनी पातला मीननाथ गल्ली माझी जाऊनिया. तो मीननाथ परमाज्ञान हस्तपाद भरले विष्ठेने. अंगव्यक्त गोरक्ष विष्ठा पाहोन परमचित्ती विटलासे. मनात म्हणे मच्छिंद्रासी की परमासे विवसी. विषय उपद्रव संन्याशासी व्यर्थ कासया पाहिजे. की कबरी भाराविण बोडकी कुंकू खटाटोप हुडकी. तेवी मच्छिंद्रमनी उपद्रव शेखी कायाज सुचला हो. जन्मांधासी अवनी तोची संभार रक्षिकानी. निगडी मनुष्या षड्रसांनी खटाटोप कासया. की परमभ्याड सोडी सदन शस्त्र संभारा परी संगोपन. ज्याचे काय आसन वसन त्या वस्त्रभूषण कासया. की राणीचे रान सावज उन्मत्त द्रव्य देऊनी त्या करावे शांत. तेवी निस्पृहता विषय अत्यंत गोड काहीच वाटेना. ऐसे बोलुनी गौरनंदन मीननाथा ते करी कवळून. दृष्ट करी मच्छिंद्रा कारणे उचलोनिया ते धवा. विष्ठे व्यक्त मीननाथ पाहोनी मच्छिंद्र बोलत. म्हणे गोरक्षा सरिते आत धुवोनी आणि बाळका. अवश्य म्हणोनी गोरक्षनाथ तैसाची उठोनी सरिते जात. संचार करिता सरितेत तो उत्तम खडक देखिला. देखिले परी एकांत स्थान मनात म्हणे न्यावे धुवोन. परी अंतर्बाह्य मळी निवटवून नाथा लागी दाखवू. ऐसे विचारुनी चित्तात पदी धरिला मीननाथ. खडकावरी आपटोनी त्वरित गत प्राण पै केला. सरिते उदक असे अपार त्यात प्रवेश ते झाले रुधिर. ते सर्व अपार जळचर भक्ष म्हणोनी धावले. मच्छ मगरी कबंध देही मग तळपती त्या प्रवाही. तै अपार जळचरे पाहुनी डोही मनात म्हणतसे गोरक्षक. म्हणे जीवे गेला मीननाथ तरी याचे घालो सदावर्त. एक जीवावरी तृप्त होत आहेत जीव सकळ हे. ऐसा विचार करूनी मनी
त्वचा घेतली काढूनी रती रती मांस तुकडे करोनी जळचरा ते ओपीतसे पुरल्या अस्थी त्या जळात टाकुनी तेथुनी उठला नाथ परी त्या जळा नसे अंत अस्थी तळी व्यक्त झाल्या ती ऐसे करिता गौरनंदन मांस ते सकळ गेले आटून मांस सरल्या तडे पूर्ण जळचरा ते भक्षविले एक त्वचे रहित भाग काही न ठेवी वरते अव्यंग खडकी पवित्र करूनी चांग त्वचा घेऊनी चालला परी तो सदनी तो शिबिरी नसे मच्छिंद्र मुनी शांभवी अर्था बाजार भुवनी संचरला से महाराजा तो येताची तेथे मच्छिंद्रनाथ मजतान्हा पसरी प्रावरणी त्वचेत मित्ररश्मी पाहुनी वात सुकावया घातले तो येरीकडे मच्छिंद्रनंदन शांभवी आलासे घेऊन कंदा कुत्का सिद्ध करून आसनावरी बैसला परी गोरक्षाते म्हणे बारे कोठे मीननाथ येरी म्हणे धुवोनी त्याते स्वच्छ आणिले महाराजा मच्छिंद्र म्हणे आणिले परी कोठे ठेविला न दिसे नेत्री येरी म्हणे तान्हा प्रावरी सुकू घातला महाराजा म्हणे मच्छिंद्र काय बोलसी घातला सुकू ऐसे म्हणसी येरी म्हणे की असत्य तुम्हासी भाषण माझे वाटतसे तरी बाहेर शीघ्र येवोन स्वचक्षुने पहावा विलोकून ऐसे बोलता मच्छिंद्रनंदन तेची क्षणी बाहेर येतसे म्हणे कोठे रे मीननाथ परी पाहता म्हणे तान्हा प्रावरणाते न्याहाळोनी पाहता देखे त्वचेते मग धरणी याग सांडितसे म्हणे आहारे काय केले बाळ माझे कैसे मारविले अंगधरणीवरी टाकिले वरी लोळे गडबडा आहा म्हणूनी मृत्तिका उचलोनी घाली वदनी आणि वक्षस्थळा पिटोनी शोक करी आक्रोशे परममोहे आरंबळत उठोनी त्वचा कवळीत हृदयी लावणी आठवीत बाळकाच्या गुणाते आहा तुझा मी असे जनक परमशत्रू होतो एक जननीचे तोडुनी बाळक तुझ आणिले कैसे म्या म्हणे आहारे मीननाथा मज सांडुनी कैसा गेलासी आता एकटा परदेशी सोडुनी तत्वता मार्ग मिळाला तुझ केवी आता तू ते किलो तळा कोठुनी पाहिल मुख कमळा आहा तुझा कापिला गळा कैसा येथे आणुनी बाळका स्त्रियांचे राज्यात भुभुक्कारे पावशील मृत्य म्हणोनी बारे तुझसी येथ रक्षणाते आणिले परी तुझ निश्चिती कृतांत झाला गोरक्षजती ऐसे म्हणोनी धरणी प्रती अंगटाकी धडाडून पुनः उठे मच्छिंद्रनंदन त्वचा हृदयी धरी कवळून म्हणे बाळा तुझ समान पुत्र कैचा मज आता आहा बाळाचे चांगुलपण मज भासतसे जैसा मदन आहा बाळाचे उत्तम गुण कोणार्थी वर्णुमी बाळा लोटली वर्षे 3 परी काय सांगू मंजुळ बोलणे आहा ताता ऐसे म्हणून हाक मारीत होतासी तू बारे तनू असता कोवळी परी शैनी हुनी उठसी उशक्काळी माथा ठेवनी मम पदकमळी अहो तात ऐसे म्हणसी बातू असत होतासी मम शेजारी मर्यादा रक्षित होतासी अंतरी अरे कठीण वागुत्तरी शब्द वाहिला नाही म्या बारे भोजन करिता ताटी चतुरपणाची परमहतवटी आपुल्या पुढे ठेवनी दृष्टी ग्रास घेसी बाळका आहारे आहा मीननाथ बाळा परमज्ञानी वाचारसाळा लिप्त कदा नभेसी मळा शुद्ध मुख कमळा मिरविशी आहा बारे चक्षुघ्राण कधी न पाहिले तुझे मळीण आजी तुझे अंग विष्ठावेष्टन कैसे अमंगळ जावया बारे कधी मज वाचून न राहासी एकांतपण आजीचे दीनी शयनी मज सोडून कैसा परत गेलासी
बारे माय तुझी किलोतळा, तिचा कधी न पाहसी लळा. आसनी शयनी मजपासुनी बाळा, पैल झाला नाहीस तू. तरी ऐसे असूनी तुझे मनी, आजी मज गेलासी सोडुनी. आहा एकदा येऊनी अवनी, मुखदावी मज बाळा. ऐसे म्हणोनी मच्छिंद्रनाथ, हंबरडा गाई समान फोडित. आहा माझा मीननाथ, कोणी दाखवा म्हण तसे. भूमी लोळे अश्रुनयनी, नेत्री ढाळिता न समाये पाणी. वक्षस्थळादी पिटोनी अवनी, दाखवा म्हणे मीननाथ. ऐसे म्हणोनी आक्रंदत, ते पाहुनी गोरक्षनाथ. मनात म्हणे अद्यापि भ्रांत, गेली नाही श्री गुरुची. मग पुढे गोरक्षनाथ होऊन, म्हणे महाराजा का घेता अज्ञानपण. कोण तुम्ही कोणाचा नंदन, करिता रुदन त्यासाठी. अहो पुरते पाहता कोण मेला, अशाश्वताचा भार हरला. शाश्वत चळ आहे बोला, कदा काळी न मरे तो. अहो तुमचा मीननाथ, नामधारी असे त्यात. तो कदा न मरे योजिल्या घात, आहे शाश्वत महाराजा. तो कदा न मरे शस्त्रघातांनी, त्याते न जाळी कदा वन्नी. अनिळ न शोषी ना बुडवी पाणी, शाश्वत चिन्ही नांदतसे. ऐसे बोलता गोरक्षक, परी कदा न सोडी शोक. आहा मीननाथ, ऐसे म्हणोनी आक्रंदे. ऐसिये आग्रहाचा अर्थ, ते पाहुनिया गोरक्षनाथ. मज संजीवनी मंत्राप्रत, स्मरण करिता पै झाला. करी कवळूनी भस्मची मुठी, संजीवनी मंत्र जपे ओठी. त्वचे प्रती सोडिता झाला मुष्टी, मीननाथ उठला. उठताची मीननाथ, मच्छिंद्राचे गळा पडत. मच्छिंद्र पाहुनी हृदयात, परममोहे धरीतसे. चुंबन घेऊनी म्हणे बाळा, कोठे गेला होतासी खेळा. मज टाकूनी विनयस्थळा, गमन केले होते की. ऐसे म्हणोनी जैसे तैसे, तोही अस्त पावला दिवस. दुसरे दिनी मीननाथास, घेऊनी ते चालिले. मार्गी चालता त्रिवर्ग जाण, गोरक्ष करिता झाला बोलणे. हे महाराजा मच्छिंद्रनंदन, चित्त द्यावे मम बोला. तुमचा प्रताप पाहतावनी, निर्जीवा जीववाल वाटे मनी. ऐसे असुनी सुता लागुनी, रुदन केले हे काय. तरी हे रुदन करावया कारण, काय होते बोला वचन. ऐसे मीननाथ सहस्त्रावधीने, संजीवनी ते निर्माल. तरी हे आश्चर्य वाटे मनी, स्वामी पडले शोकरुदनी. की चिंताहारक चिंतामणी, तो चिंते माझी पडियेला. ऐसे ऐकोनी मच्छिंद्रनाथ, म्हणे तुआ मारिले किमर्थ. येरू म्हणे मोहभावार्थ, तो पहावया तुमचा. तुम्ही वैराग्यशील म्हणविता, तरी माया लंघूनी व्हावे परता. आशा मनशा तृष्णा ममता, लिप्त नसावी शरीराते. ऐशा परीक्षा भावनेसी, म्या मारिले मीननाथासी. परिप्राज्ञिक तुम्ही सर्वज्ञ राशी, रुदन कासया केले जी. येरी म्हणे वत्सा ऐक, तू शिष्य माझा अससी एक. तरी म्याही परीक्षेचे कौतुक, तुझे बाळा पाहिले असे. बारे आशा तृष्णा मनशा कामना, काम क्रोध मद मत्सर वासना. हे मोह मांदूसी माया सदना, नांदणू की करितात. तरी तुझे ठाई मायालेश, आहे की नाही महापुरुष. हे पहावया रुदनास, आरंभिले म्या पाडसा. आम्ही अलक्षरूपी पाहणे, आणि विज्ञान ज्ञानाने विवरणे. याची कौतुकी जाणपणे, पाहिले म्या पाडसा. बारे शाश्वत अशाश्वत, तुझ कळले की नाही होतो या भ्रांतीत. तयाची परीक्षा रुदन निमित्त, तुझी घेतली पाडसा. आता बारे तुझे वयसपण, समूळ आजी झाले हरण. पयतो याचे निकारण, हंसपुरुष मिरवीसी. ऐसे बोलता गुरुनाथ, गोरक्षचरणी माथा ठेवित.
म्हणे महाराजा तुम्ही सनाथ या देहासी पै केले ऐसे बोलुनी वागुत्तर पुन्हा गमती मार्गापर मुक्काम मुक्कामी ज्ञान विचार गुरु शिष्य करिताती असो या परी करिता गमन पुढे कथा येईल वर्तुन नरहरी वंशी धुंडीनंदन श्रोतिया ते सांगेल तरी पुढीले अध्यायी कथा राशी पुण्यपर्वत पापनाशी श्रोते स्वीकारुनी मानसी अवधानिया बैसावे तरी नरहरी वंशी धुंडी सूत तुमचा आहे शरणागत मालू नाम ठेविले सत्य तो कथा सांगेल तुम्हासी स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोद्भाविक चतुर द्वाविंशतितमाध्याय गोडा श्रीकृष्णार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय।